जसं तुमच्या घरामध्ये देवघर असतं ना, देवघर आहे की काय, देवघर, जसं प्रत्येकाच्या हिंदूच्या घरी देवघर असतं बघा, त्याप्रमाणे भारत म्हणजे काय, संपूर्ण जगाचं देवघर आहे बघा. देवघर असतं भारत म्हणजे काय, संपूर्ण जगाचं देवघर असं. कारण देवघरात कोण राहतो, भगवंत हा देवघर. आणि म्हणून या पृथ्वीच्या पाठीवर अनेक देश असताना देव सुद्धा जन्म कुठे घेतो, भारत देशामध्ये. मग किती महत्वाचा मुद्दा आहे की नाही. आपण भाग्यवान आहोत, भगवंत ज्या देशात जन्म घेतो त्या देशात बघायला जन्म झाला, हे दुसरं भाग्य आपलं किती महान आहे. त्याही पण जन्म भारतामध्ये झाला. मात्र भारतामध्ये तिकडं मेघालय, अरुणाचल आहे, नागालँड आहे, खाली केरळ आहे, तामिळनाडू आहे, जम्मू काश्मीर आहे, असे अनेक राज्य आहे की नाही. मग भारतामध्ये झाला, मध्ये कोणत्या राज्यात झाला, महाराष्ट्र राज्यात नाही की. कारण काय, महाराष्ट्र कोणाची भूमी, ही संतांची भूमी. आणि उत्तर प्रदेश कोणाची भूमी आहे, देवांची भूमी. लक्षात का फरक लक्षात घ्या. उत्तर प्रदेशाला देवभूमी म्हणलं जातं, आपल्या महाराष्ट्राला संत भूमी. मग आपण भाग्यवान आहोत, आपण भाग्यवान का आहोत, कारण भगवंतापैकी श्रेष्ठ कोण आहेत, संत श्रेष्ठ. अशा संत भूमीमध्ये आपला जन्म झाला. किती मोठं भाग्य आपलं, की मान आहेत की आपला जन्म कुठे झाला, मग संत भारतामध्ये झाला. मात्र कोणत्या राज्यात झाला, महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत की काय, जिल्हे महाराष्ट्रामध्ये इकडे. आणि असे अनेक जिल्हे असताना फरक एवढाच आहे काहींचा पुणे जिल्ह्याचा, नाशिक जिल्ह्याचा, काही छत्रपती संभाजीनगर. मात्र विशेष बघा, तुमचा जन्म कुठे झाला, महाराष्ट्रात झाला, पण कुठे झाला नाही, नक्षलवादी कोणत्या राज्य, आपलं कोणतं जिल्हा माहिती आहे, आता कमी झाला, गडचिरोली, गडचिरोली आणखी तिकडे कोणतं आहे, चंद्रपूर वगैरे तिकडे वगैरे. मात्र आता जर सरकारने काळजी घेतली बरं का, आपले भारताचे गृहमंत्री कोणी, अमित शहा, त्यांनी विचार केला नक्षलवादी संपवायला की सुंदर नियोजन त्यांनी केलं बघा. म्हणजे त्यांची व्यवस्था, त्यांना काम दिलं, त्याला काम दिलं का, व्यवस्था असा बघा मार्ग काढला. नक्षलवादी काय झाले, शरणच आले आणि त्यांनी कामाला लागले साहेब. किती बघा हुशार मग आपले भारताचे गृहमंत्री आहेत. आणि म्हणून आपण किती भाग्यवान आहोत की मराठवाडा ही संतांची भूमी. ज्या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले की, आणि त्या संत परमहंस संत कोण, संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात दहेगाव, दहेगावमध्ये कोणी अवतार घेतला, जनार्दन स्वामी, जगद्गुरु जनार्दन. लक्षात घ्या, ज्यांनी या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील दहेगाव का जन्म घेतला, अवतार घेतला. आणि त्यांनी या समाजासाठी कोणत्या परंपरा सुरू केल्या, त्यामध्ये प्रथमतः श्रमदान. श्रमदान म्हणजे काय, अनेक दान आहे की सुवर्णदान, आणखी धनदान, आणखी वस्त्रदान, अन्नदान, गोदान, भूदान, असे अनेक दान आहेत. म्हणजे प्रत्येक जण हे दान करू शकत नाही, पण प्रत्येक जण कोणतं दान करू शकतो, श्रमदान. नाही की जे भगवंताने आपल्याला हात दिले, त्या हाताने आपण काय करू शकतो, श्रमदान करू शकतो. म्हणजे किती छोटी आणि महत्वाची, जी सर्वांना शक्य अशी दानाची परंपरा बाबाजींनी आपल्याला दाखवून दिली. आणि बाबाजी आधी गेले पण सांगितले, कारण ज्यावेळेला बाबाजींना साक्षात्कार झाला पुढं तेवढ्या तालुक्यात अंदर सुरू केली, तिथं साक्षात्कार मध्ये काय सांगितलं गेलं बरं का, ज्याला बाबांनी 16 वर्ष तपश्चर्या झाली, तपश्चर्या झाल्यानंतर भगवान नागेश्वर बघा दर्शन देण्यासाठी आले, कोणाला, बाबाजींसाठी. तुझं दर्शन देण्यासाठी आले नाही तर काय आदेश केला बाबाजींना नागेश्वरांनी, पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर बघा, असा आदेश कोणी दिला, नागेश्वर. किती महत्वाचं आहे, भगवान नागेश्वरांनी आदेश दिला,
बाबाजींना आदेश दिला पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार करते असा आदेश दिला. आणि तो आदेश शिरसावंजे करून बाबाजी पुढे गेले. मग तेव्हा तिथून एसटीने येवल्याला गेले. येवल्या ते ह्या शंकर नावाचा एक माणूस भेटला. चला म्हणे मला तुम्हाला नेऊन घालतो म्हणे पुढे जाते गावाला. मग एसटीच उतरून दिल्यानंतर तो माणूस पुढे यायचा तपास लागला. मग तिथे बाबाजी उतरले पुढं जाते उतरले. उतरल्यानंतर श्री मारुती मंदिरामध्ये गेले. श्री मारुती मंदिरामध्ये काय कार्यक्रम चालू होता त्यांचा जुगार नाही. त्या लोकांचा कार्यक्रम तो चालू होता. त्यांनी काही पाहिल्यासारखं केलं बघा. मात्र बाबाजींनी का हट्ट केला त्या लोकांकडे म्हणे भाऊ मला डोंगरावर नेऊन घाला म्हणे. पिनाकेश्वर पुढे डोंगराला गेला. त्यांनी न ऐकल्यासारखंच गेलं. त्यांचा कार्यक्रम त्यांनी चालू ठेवला. बाबाजी पुन्हा पुन्हा काय म्हणायचे भाऊ मला डोंगरावर नेऊन सोडा, भाऊ मला डोंगरावर नेऊन सोडा. अनेक वेळा म्हटले मात्र ते काही बघा न ऐकलंच केलं बघा. एक दिवस झाला, 2 दिवस, तिसरा दिवस उगवला. तिथं दिवस उगवला, तिसरा दिवस उगवला. बाबाजी तोच हट्ट काय म्हटले त्यांना बाबा मला डोंगरावर नेऊन घाला. मग त्या लोकांनी विचार केला की मात्र 3 दिवसापासून काय म्हणतं काही खात नाही पित नाही काय म्हणतं डोंगरावर घेऊन चला. परत चालता येत नाही. मग त्यांना जरा आपण तो दया आली म्हणतो काही हरकत नाही म्हातारा म्हणतो ना मग आपण यांना नेऊन घालू बरं का. म्हणून त्यांनी काही नियोजन केलं. कोणी बैल आणले, कोणी शिवळत होते, कोणी गाडी आणली. साहित्य बैलगाडी जमा केलं आणि गाडी जोतून उभी केली त्या मारुती समोर. बाबून छोटीशी पेटी होती पूजेची, पेटी होती गाड्यामध्ये पिशवी होती साहित्य ग्रंथ वगैरे. आणि मग बाबाजीने त्यांनी काय केलं त्या गाडीमध्ये बसवलं आणि पुढे घेऊन गेले. त्या जात्या पायथ्याची गाडी बसवली. आता त्या पायथ्याशी बघा बाबाजींना ते घेऊन आले होता. आणि त्यांनी काय केलं बैलगाडी सोडली तिथंच. काय केलं त्या पायथ्याशी सोडून दिली. आणि ते काय विचार करायला लागले म्हणजे त्या म्हातारा वरती कसं नेऊन घालायचं आणला आपण आता वर कसं न्यायचं त्याला प्रश्न पडला. मग त्यांनी काय केलं जाळ्या चाडून गेले म्हणजे त्यांनी त्याचा अंमलपाणी कार्यक्रम चालू केला. त्यांनी कोणी त्या आणले 3-4 जण होते. त्यांनी अंमलपाण्याचा कार्यक्रम चालू केला. जवळजवळ बघा अर्धा पाऊण तास ते तिकडे त्याच्यात त्या अंमलपाण्यामध्ये रमले. आणि मग तिथे पुन्हा त्यांनी पुन्हा विषय एकमेकांनी काय मांडला. चला म्हणे आता ते म्हाताऱ्याला आपण काय करू वरती नेऊन घेऊन जाऊ. काही चढली जर अंमलपाणी जरी चढली जरा शिकला ना मग त्यांनी काय म्हणले चला म्हणे म्हाताऱ्याला आपण नेऊन घालून. आणि मग ज्याला ते बैलगाडी जवळ आले ना तेवढं काही त्यांना ते म्हातारा दिसलं नाही. मग त्यांची लाईट लागली. काय विचार करायला की म्हातारा गेलं कुठं आजूबाजूला तिकडे पाय तिकडे पाय झाडाच्या पांद्या आपले झाडाझुडपामध्ये बघा पाच सुरुवात केली. त्यांना काही ते म्हातारा म्हणजे बाबा श्रीमान बराच वेळ झाला त्यांना ते सापडून जागा बाबाजी गेलो कुठं का एक जणांच लक्षभर गेलो काय सर्व ते डोंगराकडे लक्ष गेलं. त्यांना बघा पहिल्या टप्प्यामध्ये बाबाजी चालताना दिसले बरं. काय दिसलं बाबाजी चालताना दिसले. मग ते लाईटच लागली त्यांची कोणाची ज्यांनी बैलगाडी हाण नव्हतं ना. कारण काय म्हणजे म्हातारा चालता येत नाही आणि ते म्हातारा इतक्यावर एक टप्प्यात उचलून कसं गेलं बघा. मग लागले पळायला म्हाताऱ्याच्या मागवर विचार कर लागले पळायला. पण हे जे पळायला लागले ना हे पहिल्या टप्प्यात बाबाजी दुसऱ्या टप्प्यात बरं का. बघा नीट विचार करा का मात्र बरं का काय हे पहिल्या टप्प्यात तर बाबाजी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा पळत सोडले जोरात. बाबा दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात बाबाजी दुसऱ्या टप्प्यात हे दुसऱ्या टप्प्यात. आणि मग बघा मग बाबा त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये असलेल्या
जीर्ण झालं दुरुस्त असलं ते विनायकेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी गेल्यानंतर काय केलं, प्रथम प्रदक्षिणा काय केलं, प्रदक्षिणा सुरू केली. मग प्रदक्षिणा कशी सुरू केली माहितीये का, अशी चालत चालत वगैरे नाही, लोटांगण घाली. कशी लोटांगण घाली बघा प्रदक्षिणा सुरू केली. प्रदक्षिणा चालू झालेली आहेत. लोटांगण त्या मंदिराला अवतीभोवती त्यांनी लोटांगण घालून प्रदक्षिणा चालू झालेली आहे. मी येऊन पोहोचले, 3-4 जण होते ना, ते येऊन पोहोचले. त्यांनी बघितलं की मात्र काय करू राहिले, म्हणजे लोटांगण घालतंय या मंदिराला, लोटांगण घालून राहिले बरं का. मात्र त्यांना ते लोटण घालताना कधी दिसले माहितीये का, बाबाजी लोटण घालीत होते. मग त्यांना कधी दिसले, बाबांचं शरीर जमिनीला टच म्हणजे स्पर्श करून बघायचं. लोटण घालीत असताना बाबांजीचं शरीर हवेत तरंगत होतं. लोटण घालत असताना जमिनीला स्पर्श न होता ते लोटण आणखीच लाईट लागले. हे अजबच मत दिसतो बरं का. कारण विचार करा ना, जमिनीपासून उंच आणि जमिनीला स्पर्श होत नाही, लोटांगण चालू. विचार करा की काय बघा रहस्य असेल की. आणि मग बाबाचं लोटांगण संपलं आणि मग बाबाजी कुठे गेले बघा, मंदिरामध्ये. कुठे गेले, मंदिरामध्ये. संध्याकाळचा आरती टाइम झाला होता. बाबाजी आरती सामान काढलं आणि आरती सुरू केली बघा महादेवाची. आता महादेव आरती सुरू झाल्यानंतर हे बाहेरच मस्त होते, बिचारी बसले मस्त बाहेर. आरती सुरू झाली. मग थोड्या वेळ काय झालं माहितीये का, वाघाने डरकाळी फोडली. कोणी, वाघाने. कारण तिला वाघ राहत, वाघाने डरकाळी फोडली. वाघाने डरकाळी मग टरकले. मग कोण, तिने का बाहेर बसले होते मस्त पैकी, पाहिलं मी बसले होते त्या बिचारी घाबरले. आता काही खरी हरकत नाही, वाघ आपल्याला केलं. आणि मग कुठे पळाले, मग मंदिरामध्ये. कुठे पळाय का, मंदिरामध्ये पळाले. आणि मंदिरात पळायला माहितीये का, ते कुठे जाऊन बसले माहितीये का, बाबांची आरतीवर डोळे झाकून बाबांची बघा आरती चालू होती. हे 3-4 जे वाघा जर घाबरत भीत पळाले ना, बाबांच्या पाठीमागे जाऊन बसले. नुसते बसलेच नाही, बाबाच्या कमराला बघा बरं का, कमराला, बाबाच्या कमराला काय असं त्यांनी काय केलं, कवळी मारली. कारण त्यांनी काय विचार केला, जरी वाघाला म्हणते बाबाला पहिलं खाईल. किती लोक काय स्वार्थी विचार असतात. बाबा असं काय त्याला कमराला असं काय केलं, कोळी मारी मागून बसले 3-4 जण. आणि मग अशा रीतीने बघा असा किस्सा कुठला घडलेला आहे, प्रत्यक्ष जातेगावच्या डोंगरावर. आणि आपण काय म्हणतो, त्रिवार वंदन जनार्दनाच्या शिवकार्याची, बाबाजींच्या शिवकार्याची, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हाव स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हाव स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, बाबाजींच्या शिवकार्याची, जनार्दनाच्या शिवकार्याची, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हाव स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हाव स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. जाते गावचा जंगली पहाड, चढताना अवघड गड, निर्माण केले पिनाकेश्वर, हो येथे बांधिले पिनाकेश्वर, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा बाबा, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. बाबांच्या कार्याला लोक काय करते, फक्त त्रिवार वंदन करतात, आहे की. कारण बाबांचं कार्य कसं आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, आहे की. ज्याला बाबाच्या जात्याला राहावं लागले ना, आणि मग विचार केला बरं का, याली घरी ना, मग बाबा तिथे एकटेच राहिले. आणि ज्याला हे म्हणले होते, बाबाजी म्हणले होते त्यांना, या लोकांना 3-4 जण काय म्हणले होते, मी आता डोंगराला म्हणले होते ना,
तेव्हा हे बोलता बोलता काय म्हटले होते बाबाजींना, म्हणे बाबा ते काला मारायला जाते की त्या डोंगरावर काला मारायला जाते, कारण परिस्थिती कशी होती त्यावेळेची, तिथं मुक्कामी कोणी राहू शकत नव्हतं. जो मुक्कामी राहिला संपला. रामनाम सत्य. अशी अवस्था त्या व्यक्तीची होती, अशी परिस्थिती त्यावेळची होती. बाबा तिथेच राहिले, हे आले घरी निघून बरं. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या दिवशी पाहायला आले, हे म्हातारं गेलं काय लक्षात. त्यांनी काय विचार केला, हा ज्याला सकाळी आले ना त्यांना काय दिसलं, बाबाजी पुन्हा काय आरती करा, त्या ठिकाणी आरती करायला सगळी आरती करत नसेल. अशा रीतीने बघा की संतांचं चरित्र काय असं की नाही, असे अनेक चित्तथरारक प्रसंग बाबांच्या या चरित्रामध्ये घडलेले. त्याचा बघा जाते आपलं अंधश्रद्धा अनेक प्रसंग. त्याला बाबाजी तपश्चर्याला गोळेगावून आले होते, पुढं अंधरसूरला. ज्यावेळेला त्यांच्या चुलत्याला समजलं, बाजीराव पाटील होते त्यांना समजलं की आपला पुतण्या अर्थात जनार्दन कुठे अंधरसूरला. मग बाजीराव पाटील नावच बाजीराव, त्यांनी काय विचार केला, म्हणे आपल्या कुळातील या आपल्या पुतण्याने काय केलं, केस दाढी वाढवलं, म्हणे हा साधू झाला, हा कलंक म्हणे आपल्या कुळाला, बरं का. ते बाजीराव पाटील काय विचार केला, कलंक आपल्या कुळातला साधू होणं म्हणजे काही दाढी जटा वाढून कलंक. कारण बाजीराव पाटील सगळ्या विचारायची खोपडी त्याच्यात अत्यंत रागीट. मग त्यांनी काय विचार केला, 2-4 जण बरोबर घेतले आणि त्यांना काय सांगितलं, म्हणजे आपण अंधश्रला जाऊ म्हणे, तो ज्यांना तिकडे तपश्चर्या बसेल त्याला काय करू, त्याला बलजबरी काय घरी घेऊन येऊन त्याच्या दाढी जटा काढू, त्याच्या त्या पुढच्या कामाला त्याला लावून दे, असा विचार कोणी केला, त्या बाजीराव पाटील. त्यानुसार मग 3-4 जण पुढे आले होते अंधरसूरला. आल्यानंतर तिथं बघितलं मंदिरात काय त्या बाबा दिसली, बरं का. तिथे एक पुजारी होता, देऊन नावाचा पुजारी होता. त्या पुजाऱ्याला विचार म्हणे, आमचा तो जना आहे म्हणे, तो गीता येईल तपश्चर्या पुढे दाखवणे आम्हाला. मग त्या पुजारीने काय केलं, दाखवून दे म्हणे, या भुयारामध्ये तपश्चर्या बघा बसेल, बरं का. आणि मग ते बाजीराव पाटील 2-3 जण पुढे आले, त्या भुयाराजवळ आले, बरं का. आणि काय विचार होता त्यांच्यावाला, काय विचार होता, हा बळजबरी पण काय करायचं, घेऊन जायचं, हाणून मारून ठोकून काय घेऊन जायचं, असा बघा विचार करीत होत्या. कारण ते तयारीने आले होते. आणि मग ज्यावेळेला ते त्या भुयारामध्ये ज्यांना आता बाबाजींना पाहायला गेले ना, तर त्यांना काय दिसलं, त्यांना काय दिसलं माहितीये का, जसं बघा नाथ महाराज झाले का डोक्यावर भागवत, नाथ महाराज डोक्यावर कशी जगली, पंचमुखी नागाने नाही का, सावली. तसं बघा बाबाजींच्या शिरावरच्या डोक्यावर पंचमी नागाने काय घेतलं, छत्र धरला होता. बाबा तपश्चर्या बघा त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते. ज्यावेळेला त्या बाजीराव पाटील बघितलं, काय बघितलं, ते भयंकर असं रूप बघा, बाबाजीचं भयंकर असं रूप ध्यानस्थ असलेलं, आणि वरून काय 5 फण्यांचा नाग भुजंग, जे बघा ते भयंकर असं ते रूप बघून इतके जेव्हा टरकले किती घाबरले. आपण म्हणतो ना पळता बाई थोडं जाईल, म्हणतो पळता जिथून बघा बरं का तो प्रसंग पाहून, ज्याला त्यांनी जे रिटर्न फिरले ना, पुन्हा त्यांनी काही बाबांचं नाव घेतलं नाही. अशा रीतीने बघा बाबांचं चरित्र किती चित्तथरारक आणि महत्वाचं आहे की. आज किती बघा प्रसंग बाबांच्या जीवनचरित्रात घडलेले. तसं आता बाबाजी डोंगरावर लागल्यानंतर अनेक लोक मुखी लागले, आपले मुख झाला आलं का, त्याला बाबाजी हट नमः शिवाय काय म्हणायला लावायचे, हट नमः शिवाय का त्याला म्हणायला लावायचे. लगेच तो काय करायचं, लगेच
बोलायला लागायचं. अच्छा. मुका आला, बोलायला लागायचं. पांगळा आला, चालायला लागायचं. आंधळा बघा. जमायला जशी एक एक नाही का सासू सून आली होती की एक सासू सून बाबाजीकडे त्यावेळेला आली डोंगर आली होती. आणि कोणत्या हेतून आली होती? 8 वर्ष संतत त्याच्या सूनबाईला लग्न झालेले होते. ती थोडी शिकलेली होती. मात्र किती वर्ष झाले होते? 8 वर्ष. म्हणून बघा झालं नव्हतं. मग तिला कोणतरी सांगितलं होतं, जा म्हणे त्यांना डोंगर बाबा येले म्हणे, त्यांच्या आशीर्वादाने झालं बघा तुम्हाला मुलगा होईल बरं का. आणि त्यानुसार ते सासू सुनाचं जोड पकडून आलं होतं बाबाजींकडे जाते का? हा. आल्यानंतर बघा ती सासूबाई जरा धार्मिक होती. मग तिने पदरपासून काय केलं? नमस्कार केला बरं का. मग सुनबाई जरा शिकेल, तिने कसा नमस्कार केला माहिती का? असा हातात झटका दिला बरं का. मग असा तिने सुनबाई शिकेल रस्त्यावर. आणि मग त्या सुनबाईने केलं, आपल्या सासूबाईने केलं, मग तिचा हात धरला म्हणजे बस खाली बरं बस बरं. तिला काय केलं? खाली बसेल बरं का. बसल्यानंतर आता समोर ती सासू सुना दोघी बसल्या बाबांच्या. आणि मग त्या सासूबाई काय म्हणू लागली बाबाजींना, म्हणे बाबाजी ही माझी सुनबाई म्हणे किती वर्ष झाले? 8 वर्ष झाले. तिचं काय पाळणा हल्ला नाही म्हणे, हिला काहीतरी कृपा करा बरं, काहीतरी कृपा करा बरं, काहीतरी फळ द्या बरं का. असं कोण म्हटलं? सासूबाई म्हटली बाबाजींना. हा. बाबांजीचा भाव ओळखला, जाणला. बाबाजीने काय केलं? मग भस्माची पुडी काय दिली? भस्माची पुडी दिली बघा. आणि तिकून गेली सासूबाईने घेतली सोबत ती भस्माची पुडी. आणि पुन्हा काय केलं? मग सासूबाईने सुना पदरपासून काय केलं? दर्शन घेतलं. आणि सुनबाईने मात्र काय केलं? आणि दोघी जणी निघाला तो सासूबाई सुनबाईला काय म्हणते? म्हणे बघ म्हणे आपण दोघी जणी कुठे गेलो होतो? बाबाकडे गेलो होतो. आणि मी बाबाला काय म्हटले? तुझ्यासाठी काय म्हटले? हा, काही फळ द्या. मग बाबांनी काय दिले म्हणे? भस्माची पुडी दे म्हणे. ही भस्माची पुडी काय कर, प्रसाद म्हणून घे बर का. असं कोण म्हटलं? सासूबाई. कोणाला म्हटली? सुनेला बोल. सुनबाई शिकेल ती काय म्हटली बरं का. सुनबाईला काय आपल्या सासूबाईला सुनबाई काय म्हणाली? म्हणजे सासूबाई अशा रागीने कुठे पोरं होत्या का म्हणे बरं. काय म्हणे ती सुनबाई? राख्यानं कुठं पोरं होत्या का? अशा राखीने पोरं होत्या का बरं, अशी ती म्हटली. तिने काही ती भस्माची पुडी घेतली नाही. तशीच काय केली बघा, उखाड्या मध्ये टाकून दिली बघा. हे समजलं कोणाला? सासूबाईला. की बाबाजीने दिली भस्माची पुडी आपल्या सुनबाईला मुलबाळ म्हणून दिलेली, माझ्या सुनबाईने पुढे टाकलेली. शोधलं कोणी, त्या सासूने शोधलं आणि ती पुडी काय केली? गवसली बघा, सापडली कोणाला? आता सुनबाई घेत नाही म्हणून ती पुडी कोणी घेतली? सासूबाईने. बरं का, मुद्दा लक्षात दे महिला. सुनबाई काही भस्माची पुडी घेईना मग ती कोणी घेतली? सासूबाईनेच घेतली. सासूबाईने घेतली बघा. मग पुढे काय झालं? माहितीये का? मुलगा कोणाला झालं? सासूबाईला. आणि सुनबाई वांजच राहिली. लक्षात दे. अशा रीतीने बघा असे अनेक. हो बरोबर आहे ना. आणि 60 वर्षाची होती ती बाई, सासू 60 वर्षाची. विचार करा लक्षात दे. असे अनेक किस्से अनुभूती त्या भक्तांना त्या भाविकांना बाबांच्या आले. आणि म्हणून अशा बाबाजींकडे बघा, तसा ती सासूबाई कशासाठी गेली होती? अशा अनेक भक्त येत असतात की ज्यांना जे लागतं जे बघा मागण्यासाठी बघा. इच्छा की कामना ज्याला पण म्हणतो, बाबांच्या बघा आश्रमात येत असतात. आणि संकल्प एका लक्षात येईल. जसं बघा एक अशी एक म्हातारी होती बरं का, एक म्हातारी. त्या म्हातारीचा नातू आंधळा का झाला होता? आंधळा. आणि मग ती संभाजीनगरला दवाखान्यात गेली होती. दहेगाव धामोऱ्याची बघा ती. डॉक्टर स्पेशालिस्ट असं आय स्पेशालिस्ट डॉक्टर त्या दवाखान्यात गेली. 1 महिना ट्रीटमेंट झाली. डॉक्टरने सांगितलं ऍडमिट करा. 1 महिनाभर
मग ट्रीटमेंट करेल, दृष्टी येईल म्हणे बरं का, असं डॉक्टर म्हणले. 1 महिनाभर ट्रीटमेंट केली राहिली. ते ड्रॉप टाक, चेक कर, गोळ्या औषधी आणि बर्दरी कार्यक्रम चालू डॉक्टर झाला. महिना झाला, दृष्टी काही आली नाही. मग तरी म्हणून डॉक्टर, ते म्हणले काय झालं, दृष्टी झाली नाही. डॉक्टर म्हणे पुन्हा चेक करतो बरं का. पुन्हा डॉक्टरने चेक केलं आणि काय सांगितलं म्हणे, मग तरी या मुलाला काय दृष्टी येणार बरं का. काय म्हणे डॉक्टर शेवटी, दृष्टी त्याला काय करा म्हणे आता, त्याला काय आता कडे घेऊन जा म्हणे आता. घरी घेऊन जा असं कोण म्हटलं, डॉक्टर बोलले. कोणाला, आजीला बोलले. किती दिवस ठेवलं होतं, महिनाभर. किती खर्च झाला असेल, लाखाच्या पुढे. किती खर्च विचार करा. मग आली विचार निराश होऊन म्हातारी बरं का, आपल्या घरी आली निराश होऊन. निरोप घेऊन आल्यानंतर असा बघा कोणतरी दिवस होता, कामाचा दिवस होता. मग त्या गावातल्या महिला ना, त्या गावातल्या म्हणजे महिला, एक गाडी उभी होती त्यांच्या त्या गल्लीमध्ये आणि 8-10 बाया त्या गाडीमध्ये बसल्या. आणि बसत असताना या म्हातारीने पाहिलं, या बाया गाडी बसून कुठे चालल्या बरं का, म्हणून चौकशी केली त्या म्हातारीने. ज्याला त्या म्हातारीने त्या बायाने विचारलं, तुम्ही कुठे चालल्या म्हणे. त्या बाया काय म्हटल्या, आम्ही कुठे चाललो म्हणे, वेरुळा. कशा चाललो, समान चालून. म्हातारी म्हणते मला, म्हातारी म्हणते काय म्हणली, मला येऊ द्यावा काय म्हणली, मला येऊ द्यावा का म्हणते तुमच्याबरोबर. मग काय हरकत नाही, त्या बाया नाही बरोबर वाटत, ही म्हातारी चला हिला घेऊन जाऊ. मग त्या म्हातारीला त्या बाया घेऊन कुठं आल्या, वेरुळा घेऊन आल्या. बघा दिवसभर श्रमदान झालं. त्यांना त्यावेळेस आपला रोज खाली उतरायला रस्ता होता ना, पहिला रस्ता आपला खालचा, खाली मंदिर होतं, खाली मूर्ती होती. आता आपण बदल केला. मग ती म्हातारी काय झालं माहितीये का, नारळ बसवून घेतलं आणि ती खाली गेली कुठं, मूर्ती समोर बरं का. बाबाच्या मूर्ती समोर उभं राहून काही म्हटली, उभं राहून काही तिने संकल्प केला, काय नमस्कार केला, बाबाजी माझ्या नाताला दृष्टी येऊ द्या. काय म्हणली म्हातारी, नातवाला दृष्टी येऊ द्या. आणि बाबाजी माझ्या नातवाला दृष्टी येऊ द्या, मी तुम्हाला 5 किलो साखर अर्पण करील. असं कोण म्हणली, म्हातारी. कोणासमोर, बाबाजींच्या मूर्ती समोर. बघा संकल्प केला. किती किलोचा, 5 किलोचा. दवाखाने किती गेले होते, लाखाच्या वरती खर्च. आणि मग श्रद्धा भक्तीने ते नारळ बसवून घेतलं आणि बघा त्यांचा प्रसाद घेतला आणि त्या बायांसमोर ती म्हातारी घरी आली. त्या घरी आल्यानंतर संध्याकाळ झाली, मस्त भोजन घेतला आणि तिने नारळ भस्म आणलं होतं ना, ते भस्म काय केलं, त्या नाताच्या कपाळी लावलं आणि नारळ काय केलं, फोडून गुळ गौर प्रसाद दिला बरं. आणि प्रसाद दिला, सर्व निवांत बघा झोपले बघा. सकाळ झाल्यानंतर काय झालं, ज्या मुलाला दृष्टी नव्हती ना, दिसत नव्हतं ना, ते पोरग काय गेलं सकाळी काय झालं, दिसायला लागलं त्याला. अशा रीती मग सांगायचं तात्पर्य की जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या किती वर्षा घटना प्रसंग आहेत, कमी झाले. माझ्या या सांगसत्रामध्ये बाबांचा आवडता ग्रंथ कोणता आहे, भागवत. म्हणून आपल्याला भागवताकडे थोडासा प्रसंग कथा थोडी मिनिटं राहिली, 9:30 आपल्याला संपवायचे. 20 मिनिटं राहिले अजून. 20 मिनिटं राहिले, 9-10 झाले आता. हा 9:30 आत. म्हणून बाबाजी सर्व भक्तांना काय सांगायचे, भागवत वाचा, भागवत पहा, भागवत वाचा, भागवत पहा. खरं वाचाल तर वाचा. बरं, मग तर काय वाचा, भागवत. आणि त्या भागवत बघा
दुसऱ्या अध्यायामध्ये सुंदर असं वर्णन केलं वाटतं. कोणाचं वर्णन केलं? कोणाचं वर्णन केलेलं आहे? नारद मुनीचं. नारद मुनी नेहमी काय करायचे? फिरते राहायचे, कारण त्याला शाप होता ना, टिळभरही एका ठिकाणी राहू शकणार नाही. असा शाप दक्ष राजाने दिला होता. कोणाला? नारद मुनीला. म्हणून नारद मुनी कधी एका ठिकाणी राहू शकत नव्हते. त्यांच्या खांद्यावर नेहमी काय असायचं? मग विनाचा झंकार करी बघा, नामस्मरण करीत. कोणते नामस्मरण करायचे? नारायण श्रीमन्नारायण हनुमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण हनुमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण हनुमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण तसं आपण सर्व नरून आलो की रस्त्याने काही भजन म्हणता येईल, काही गप्पा म्हणता येईल, कोणतरी पण आले की लक्षात कसे काय ना, मग सर्वजण पुढे आले. आणि बघा, मन प्रथमतः अशा नरवांच्या मध्ये जेवढे उपस्थित झाले गेले, कालच आपल्या श्री स्वामी श्रीपाद महाराजांनी वर्णन केलं की ही भूमीचा आकार कसा आहे? शिवलिंग आहे, शिवलिंगासारखा असं या भूमीचं महत्व काही वेगळंच आहे. अशा या नरभूमीमध्ये श्रीपाद महाराज आहे, आमचे पांडुरंग महाराज आहे, दयानंद महाराज आहे, आणि आपले सदन महाराज हे तिकडे पाण्यात गेले बरं, कारण कर्तव्य फार बघा महत्वाचं. ते आमचे गायिका संकेत भोसले बरं का, भोसले मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पळतले बरं का, आणि सुंदर कालगिनी त्याला सुचलं काय ते बरं का, काय सुचलं गोंधळ का काय सुनो. एक सुंदर काव्य रचना होती. एक शिवाजी महाराजांचा चित्रपट निघणार होता आणि त्याकरता मला हे गीत त्यांनी दिलं होतं. म्हणजे तुला जसं जमेल तशी याच्यावर चाल लावा, मला त्या पिक्चर मध्ये गाणं घ्यायचंय. पिक्चर काय झाला नाही, पण हे गीत मला खूप फायद्याचं ठरलं. लिरिक्स त्यांच्याकडून आले, शब्द रचना, आणि मी त्याला माझी चाल लावली. हे सादर करतो. सह्याद्रीचा सिंह निघाला, हाती भवानी तलवार, दुश्मनाची खेर नाही, हे तर जिंदगी सरकार. सह्याद्रीचा सिंह निघाला, हाती भवानी तलवार, दुश्मनाची खेर नाही, हे तर जिंदगी सरकार. काळाचा महाकाळ होता, राजाचा शिवकाळ होता, काळाचा महाकाळ होता, माझ्या राजाचा शिवकाळ होता, राजांचा शिवकाळ होता, राजांचा शिवकाळ होता. सह्याद्रीचा सिंह निघाला, हाती भवानी तलवार, दुश्मनाची खेर नाही, हे तर जिंदावी सरकार, हे तर जिंदावी सरकार. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावरती राज्य करा राजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज. जोरदार. काय शिवाजी महाराज चरित्र किती सुंदर आहे की, आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैशिष्ट्यपूर्ण कोणत्या प्रसंगी काय करायचं म्हणता, प्रसंग अवधान काय बघा छत्रपती शिवाजी महाराज जीवनात होतं की, असं आपल्याला त्यांच्याही समाधीचं जन्मभूमीचंही दर्शन घडलं गेलं. त्याला काही महिलांना जिंकून जाता नाही बरं, काळजी करू नका महिलांनी बरं का. आपला नारद मुनी विषय चालवत आहे. नारद मुनी ती फक्त बरं का नरवणमध्येच फिरत नव्हते बरं का, किंवा रत्नागिरी जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्र राज्यात नाही, भारतामध्येच नाही, अशा खंडात नाही, ते कुठे फिरत होते? संपूर्ण ब्रह्मांडात. नाही, तिन्ही लोकांमध्ये. 3 लोक म्हणजे कोणते? स्वर्ग, भू,
मृत्यूलोक आणि मृत्यू- खालचा पाताळ. पाताळ बरोबर. 3 लोकांमध्ये गमन कोणाचं असायचं? नारद मुनींचं. ते काही फटफट्या का मोटरसायकल होत्या का, म्हणजे ते काही कारगाड्या होत्या का? इमान इमान बिगर पिरियडचं, जेव्हा बिगर पिरियडची म्हणजे लक्षात येईल. पुष्पक विमान. आदेश लगेच बघा. असं आपलं नारद मुनींचं इमान कुठं बघा, फिरता फिरता कुठं त्या मृत्यू लोकांमध्ये आलं. मृत्यूला कुठं आलं माहितीये? मृत्यू लोक आलं म्हणजे कुठं आलं माहितीये का? द्वारका नाही कुठं आलं? द्वारका. भगवान सुराची द्वारका. आणि त्या द्वारकेमध्ये कोणाच्या घरी? श्रीकृष्ण. वसुदेवाच्या घरी. भगवान वसुदेवाच्या. कोणाच्या घरी? वसुदेवांच्या घरी. कोणाचं आगमन झालं? नारद मुनींचं आगमन झालेलं आहे वसुदेवाच्या घरी. विचारा ना, किती आनंद त्या वसुदेवा झाला असेल. कारण काय? कोणतं आमंत्रण नाही, कोणता संपर्क नाही, कोणता निरोप नाही. मात्र अचानक आपल्या घरी कोण आले म्हणे? नारद मुनी. प्रत्यक्ष भगवान नारायण स्वरूप असले बघा. नारद मुनीचं आगमन झाले, अतिशय आनंद झाला. आणि म्हणून वसुदेवाने काय केलं? साष्टांग नमस्कार. काय केलं? प्रथम साष्टांग नमस्कार. आपला जरा शिरावरचा राजमुकुट काढून, त्यांचे राजे होते, राजे वसुदेवा राजे होते, म्हणून त्यांनी काय केलं? आपल्या शिरावरचा मुकुट बाजूला काढून ठेवला आणि काय केलं? साष्टांग नमस्कार केला. कोणाला? नारद मुनींना. कोणी? वसुदेवा. हा, नुसतं बरं का, नमस्कारच केला नाही, लोटांगण घातलं नाही, तर काय केलं माहिती आहे? पुढे काय केलं? साध्य माझ्या घरी प्रत्यक्ष भगवंत आले. कोण आले? भगवान नारायण बघा, भगवंतच आलेले होता. असा विचार का भाव धरून वसुदेवाने काय केलं? सोन्याचं ताट आणलं. सोन्याचं ताट तुमच्या घरी आहे का? सोन्याचं ताट कोणाच्या घरी? मला लक्षात द्या. काय? सोन्याचं ताट आणलं. कोणी? वसुदेवाने. आणि त्या ताटामध्ये कोणी चरण ठेवले? नारद मुनींचे. आणि चरण ठेवून वसुदेवाने काय केलं? पंचामृताने, मधुपर्क विधान, पंचामृताने काय केलं? पाद्यपूजा केली. कोणाची? नारद मुनींची. बरं का, आपल्या तुमचा विषय राहिला का आपला, त्यानंतर शेवटी विषय घ्यायचा आपल्याला. अभिषेक ना, अभिषेक झाला पाहिजे भगवान शंकराला. हिरं कोणतं? हाटकेश्वर ना, महादेव कोणता आहे? इथं ना कोणता आहे? तुला कोणता महादेवचं म्हणजे विचारून घ्या बरं ना. हा, सोमेश्वर. ठीक आहे, चला, मी आपली वेळ संपत आली. हा, तर काय विषय झाला आपला? पादुका पाद्यपूजन. आणि मग ते पाय वगैरे थोडे पोसले आणि त्यांना बसायला काही आसन दिलं आसन. कोणाला? नारद मुनींना. मग नारद म्हणजे बघा, त्या आनंदाने आसना बसले आणि वसुदेव सुद्धा स्वतःला आसन बसले आणि वसुदेव सुद्धा आसन बसले बघा. दोघे आसन बसले बघा. कोण कोण? नारद मुनी आणि वसुदेव. मग त्यांचा संवाद झाला. कोणाचा? गप्पा. त्यांनी गप्पा मारा. गप्पा काय? गप्पा मग त्यांनी काय संवाद केला? एक महेश्वराच्या आधी काय म्हणतायत? वसुदेव नारद मुनीला काय म्हणतायत? म्हणे, वसुदेवा, मी आपल्याला कोणता निरोप नाही, संपर्क नाही किंवा आमंत्रण नाही, हे आपण माझ्या घरी आलात. माझ्या घरी म्हणे आपण आलात म्हणे. माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. माझ्यासारखा मीच म्हणे. असं कोण म्हणतं? भगवान वसुदेव. कोण म्हणतं? वसुदेव नारद मुनीला म्हणतं. अच्छा, अजून बाकी आहे ना? 10 मिनिटं बाकी आहे का? बरं, म्हणलं बरं आटोपलं. समोर टाकू. बघा, नारदाचं वर्णन केलं वसुदेवाने. कोणाचं वर्णन केलं? म्हणे, नारदा, आपण भक्तीची मार्गात वाटाड्यात नवीन दीपस्त मला लक्षात नवीन एवढंच वर्णन केलं नाही तर काय वर्णन केलं नारद मुनींचं वसुदेवाने? आणि आपण भगवंतापेक्षा श्रेष्ठ म्हणे. कोणापेक्षा? भगवंतापेक्षा. त्या देवापरी साधू अधिक हे 6च मज मानले लेख. देवचरित एवढे दुःखे सुख दुःख साधू निर्जो सुखा जाता बघा. याचा अर्थ काय बघा? याचा अर्थ काय? म्हणे, देव प्रसन्न झाला काय करतो? म्हणे, देव प्रसन्न झाला तर काय करतो? वरदान देतो. जे लागेल ते देतो. मात्र कोपला तर
पाऊसच पाडीत नाही आहे की नसतं? दुष्काळ पडतो किंवा भूकंपच काय भूकंपच नसतो किंवा वादळ सुरू असं म्हणजे विघ्न पडतो. मात्र आपण कशा आत्माने आपण कशा आत नेहमी दुसऱ्याचं कल्याणच करा आपण असं संताला असं वर्णन कोणी केलं? वसुदेवाने. कोणाचं? नारद मुनींचं. की त्या देव साधू आपलं भगवंतापेक्षा आपण श्रेष्ठ लक्षात नवीन एवढंच नाही बघा एवढंच नाही म्हणे काय बघा आपलं सामर्थ्य म्हणे आपण रावणाकडे जाता काय कोणाच्या घरी जाते म्हणे रावणाच्या घरी जाते म्हणे आणि रामाच्या तिकडे आणखी काय वर्णन केलं म्हणजे कशी बोडे जाते म्हणे आणि इकडे कोणाकडं हिरण्यशिव कोणाच्या वैरी होते? भगवान विष्णूंकडे पण जातात. अंगी आहे ना काहीतरी अंगी कुठे जाते म्हणे आपण कौरवांकडे पण आणि पांडवांकडे. वर्णन कोणाच केलं? नारद मुनी आपण किती बघा दयाळू सामर्थ्यशाली आता असं बघा वर्णन केलं कोणी? वसुदेवाने. आणि मग अनेक प्रकारच्या गुण गौरव किंवा वर्ण स्तुती कोणाची गेली? नारद मुनींची वसुदेवाने. 2-3 वाक्य आवाज आहे ते वाचू ना मग त्यांच्या भाषेमध्ये अध्याय दुसरा वर्ग अध्याय कितवा? दुसरा वर्ग. काय म्हणताय नारद मुनी आपलं कसं काय म्हणतात आपण फार मोठी कृपा केली म्हणे आपल्या आगमनाने आम्ही भाग्यवान झालो म्हणे असं कोण म्हणतं वसुदेवा. तसं म्हटले तर तुमच्या सान्निध्यानेच आम्ही कृत्य झाले म्हणे बरं का काय तुमचं सान्निध्य लाभून आम्ही काय कृत्य धन्य झालो असं वसुदेवा म्हणत आहे. आपले आगमन सर्व प्राण्यांना बघा कशी हित बघा हित म्हणजे सुखावं आहे सुखा म्हणे तुम्ही भगवंताचे दुसरे रूप आहात बरं का काय तुम्ही कोण आहात म्हणे भगवंताचं असं कोण म्हणतं? कोणाचं वर्णन करून राहिले? नारद मुनींचं. कोण करून राहिले? वसुदेव करतात. आणखी काम ऐक लोकांना भक्तीचा मार्ग समजावून तुम्ही सांगता म्हणे बरं का जणू काही तुम्ही भक्तीच्या पैठात काही बसवल्या आहेत म्हणे तुझे जगावर फार मोठे उपकार आहे म्हणे. वसुदेव म्हणतात हे नारदा फार मोठे उपकार तुझ्या जगावर तू व्यासांना मुख्य भागवत धर्माचा म्हणजे श्रीकृष्ण भक्तीचा उपदेश केला बरं व्यासांना काय केलं म्हणे? श्रीकृष्ण भक्तीचा उपदेश आणि भागवत बघा भागवत पुराण त्यांना रचायला सांगितलं काय सांगितलं? कोणा रचायला सांगितलं होतं? व्यास महर्षीला. कोणी? नारद मुनी. आणि बघा देवामुळे कधी अतिवृष्टी होते तर कधी अनावृष्टी होते की नाही. देवामुळे काय होतं खूप पाऊस पडतो आणि कधी कधी पावसा पत्ताच नाही बरं अनावृष्टी कधी दुष्काळ पडतो. यामुळे प्राणी मात्रांना सुखाबरोबर दुःखही भोगावं लागतं. अर्थातच देवामुळे सुख दुःखाच्या द्वैरी भोग लोकांना भोगावं लागतो म्हणजे त्या देवापेक्षा साधू हे अधिक श्रेष्ठ आहे म्हणजे बघा कोणापेक्षा? देवांपेक्षा. कोण श्रेष्ठ आहेत? साधू संत. असं मला वाटतं कारण काय देवांच्या करणेने म्हणे ते प्रसन्न झाले तर सुख देत्या आणि खवळले तर त्यांचा कोप होतो बघा तर दुःख प्राप्त होते. पण तुम्ही साधू तसे नाही म्हणे तुम्ही कसे आहात नेहमी सर्व प्राणी मात्राला सुखच देणार आहात काय करणार आहात असं कोणी म्हटलं? वसुदेव. कोणाबद्दल? नारद मुनीबद्दल. बघा 2-3 मध्ये आपण काय म्हटले ते म्हणे तू देवाचा जसा आवडताय म्हणे ना तर दैत्यही बघा तुझ्या प्रेम करताय म्हणे बरं का विश्वास ठेवताय कोण दैत्य सुद्धा विश्वास कोणाला नारद मुनी बरं का म्हणे रावण तुला एखादाच घेऊन जातो आणि आपल्या मनातील गुप्त गोष्ट सांगतो बरं का कोण? कोणाला? नारद मुनी.
आणि काय सांगतो गुप्त गोष्टी वर्गात अशा नाही. देवानाच्या रावणाने बंदी घातले तो रावण तुझ्या चरणांना वंदन करतो म्हणे बरं का. काय आणि त्यांना त्यांच्या चिन्ह तू काय करतो म्हणे बरं का. आणि तिकडे तू रामाचाही आवडता आहेस बरं का म्हणे. हे त्रिवार सत्य होय. अर्थात तुझ्याजवळ विषमतामध्ये भेदभाव नाही. म्हणजे जरासंधा कृष्णा शत्रू आहे का काय. जरासंधा कृष्ण शत्रू म्हणे. तू त्याच्याही घरी जातोस म्हणे आणि इकडे कृष्णाच्याही सभेत आपुलकीने तुझा मोठा मान मिळतो बरं का म्हणे. तो हिरण्यकशी म्हणे विष्णूचा एवढा वैरी की त्याचे नावही घेण्यात त्याने लोकांना बंदी घातली होती. पण तो तुझेही बघा स्वागत करतो म्हणे. कोण हिरण्यकशी. कोण स्वागत करायचं. नारद मुनी. कोण हिरण्यकश्यप. तुझ भाषी अपभार भाव म्हणजे भेदभाव नाही. परस्पर विरुद्ध बाजूच्या लोकांनाही तू सारखाच प्रेम देतो म्हणे. जे मोठे लाचखोर असतात पण तुम्हा साधूंची बुद्धी तशी नसते म्हणे बरं का. अशा रीतीने बघा कोणाचं वर्णन केलं. नारद मुनींचं. कोणी केलं वर्णन. वसुदेवाने. देवाच्या बापाने. बरोबर ना. देव प्रसन्न झाले बर का. तर ते त्यांची भक्ती प्रसन्न ज्यावेळेला फळ देतात पण ते त्यांची भक्ती करीत नाहीत त्यांच्या व्यवहारात अडचणी आता देव सुद्धा. अशा रीतीने बघा जर भक्ती जर केली नाही म्हणे तर मनुष्यावर देव रागवतात. अशा प्रकारे देव मोठे लालची आहेत म्हणे. पण तुम्ही तसे बघा तसे नाही म्हणे. तुम्ही काय नेहमी काय करतात सुखच आहे सुखच जगाच्या कल्याण. वर्णन बघा कोणाचं गेलं. नारद मुनी वसुदेव आपलं वसुदेवाने. आणखी 2-3 वाक्य बघा. म्हणे व्यास मोठे ज्ञानी होते त्यांनाही तू गोड ज्ञान दिलीस बरं का म्हणे. कोणाला व्यासांना. आणि ध्रुव हा लहान मुलगा होता म्हणे म्हणून त्याची तू उपेक्षा केलीस नाही. त्याच्यावरही तू कृपाच केलीस म्हणे. भक्त प्रल्हाद दैत्यांचा पुत्र म्हणून काही तू त्याची उपेक्षा केली नाही. तुझ्या कृपेचा वर्षा हा भक्तांना परम विसरून देणार आहे. तसा वाल्मिकी म्हणे मोठा काय होता वाटमाऱ्या होता म्हणे ऋषिकुळात. पण वाटमारी करणारा चोर होता. त्याला तू नुसता नामाचा उपदेश केला आणि नवविध भक्ती सुद्धा करायला सांगितली नाही तरी तो देवाने वंद्य असा महाकवी म्हणून प्रख्यात झाला बरं का. तो एवढा मोठा प्रख्यात कवी झाला म्हणे त्याचा रामायण ग्रंथ पाहून भगवान शंकर सुद्धा काय झाल्यावर का त्यांना सुख झालं. तेव्हा नारदा अनाथांचा कायवर घेणारा मोठा कृपाळे बरं का. शंकराला सुख झालं कशामुळे. रामायण ग्रंथ बघा पावसाला. अशा रीतीने बघा हे नारदा तुम्ही अच्युत अशा देवाचे आत्मच आहात म्हणून देव तुमचे ऐकतो म्हणे. देव कोणाचं ऐकतो. नारद मुनींचं. अर्थ असता का संतांचा लक्षात घे. तुम्ही म्हणाल त्याचा तो उद्धार करतो नाहीतर अन्य कुणाला तो हाताची धरत नाही बरं का. नारदा तो असा देवा दिनाना दीक्षा देणारा ब्रह्मज्ञान देण्यात अत्यंत उदार असा गुरु आहे म्हणे. तरी मी एक प्रश्न आता विचारणार बरं का त्याचं उत्तर दे बरं का. वसुदेव असा आदराने नारदा म्हणाला हे देवर्षी तू माझ्या घरी आलास यातच माझी मोठी सर्व पुण्य फळाला आली बरं का. कारण तुझे आगमन ही मला निज सुख देणारे बरं. आता म्हणून असं मग शेवटी एक प्रश्न करायचा. हे शेवटचा प्रश्न विचारणार आहे तर उत्तर आपण नंतर बघूया. शेवटचा राष्ट्रात संपला नाही. आता नारद काय नारदाला कोण विचारे प्रश्न. आता पहिल्यांदा काय केलं वर्णन केलं की नारद म्हणे आता प्रश्न कोण विचारित आहेत. वसुदेवा. कोणाला काय प्रश्न केला वसुदेवाला नारद मुनींनी. म्हणे माझी तुझ्या पूर्ण श्रद्धा आहे बरं का. तर मला काय का म्हणे भागवत धर्म म्हणजे का काय. भागवत धर्म म्हणजे काय बघा ज्यातून मनुष्य संसार बंधन मुक्त होईल असा मला काय करा मार्ग सांगा बरं. काय विचारला प्रश्न. भागवत धर्म म्हणजे काय आणि या संसारातून हा मनुष्य कसा मुक्त होऊन तो तरुण जाईल असा मार्ग मला. असा प्रश्न कोणी केला. त्याचं उत्तर आता कोण देणार आहे. कधी देणार आहे. धन्यवाद. हे भजन करून घ्या बस.
सर्व का आता मोठ्या प्रेमाने आनंदाने जे भजन कोणी केलं बघा, जे भजन कोणी केलं हनुमंताने केलं, भगवान शंकराने केलं, शंकराने केलं, असं भजन आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्वांनी आता ठेक्यावर चालीवर आणि सुंदर आवाजात म्हणा प्रयत्न करायचा आहे. रघुपती राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम.